नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. संघमध्ये विनापरवाना पिस्टलचा आरोपी जेरबंद, 3 जिवंत कारतुसे जप्त. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील संख येथे पोलिसांनी मोठी कारवाई करत विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या एका संशयित आरोपीला जेरबंद केलं. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई करत आरोपीकडून 1 पिस्टल आणि 3 जिवंत कारतुसे जप्त केली आहेत. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील संख येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने विनापरवाना अग्निशस्त्र बाळगणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या नेतृत्वाखाली आमसिद्ध खोत, अमोल हेदाळे आणि पोलीस कॉन्स्टेबल रोहन गस्ते यांच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की संख ते अंकलगी रोडवरील तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक इसम विनापरवाना अग्निशस्त्र घेऊन बसलेला आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून निगराणी ठेवली. यावेळी एक संशयित इसम दिसून येताच त्याला पळून जाण्याची संधी न देता पोलिसांनी ताब्यात घेतलं. चौकशी दरम्यान त्यांनी आपले नाव संभाजी हनुमंत नलवडे, वय वर्ष 33, राहणार HP गॅस गोडाऊनजवळ संख, तालुका जत असं सांगितलं. पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला पॅन्टमध्ये 1 पिस्टल आढळून आलं. तसेच जीन्स पॅन्टच्या लहान खिशात 2 जिवंत कारतुसे सापडली. सदर शस्त्राबाबत परवाना विचारला असता आरोपीकडे कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचं निष्पन्न झालं. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.